ही कायद्याची चाड, ज्या क्षणी प्रतिभा चाकणकर आणि रुपाली चाकणकरांची नावं माध्यमांनी घेतली, ज्या क्षणी ही नावं चर्चेमध्ये आली, अगदी त्याच क्षणी या दोघीही पोलिसांना भेटायला का गेल्या नाही? ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी नथी आडून तीर मारतायत, ज्या प्रतिभा चाकणकर दर 3 दिवसांनी माध्यमांना ग्राफिक्स बनवून बाईट पाठवतायत, त्या चाकणकर जर एवढ्या धुतल्या तांदळाच्या आहेत तर चाकणकरने एकदा एखादी जाहीर प्रेस घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. जो न्याय अमरावती परतवाडामध्ये बुलडोजर लावण्याचा असतो, तोच न्याय चाकणकर आणि अशोक खरातच्या प्रॉपर्टीला लावला पाहिजे. 1 महिन्यापासून तुम्ही खरातचा फार्म हाऊस आम्हाला दाखवताय, पण त्याच्यावर बुलडोजर चालवला जात नाही. याला कृपाशीर्वाद सुनील तटकरेंचा आहे की ठाणेकरांचा आहे? कारण ठाणेकरांचं कनेक्शन पुन्हा पुन्हा पुढे येत आहे. ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये अजूनही एकट्या चाकणकरच नाही, ठाणेकरांच्या कनेक्शन मध्ये केसरकरचं अजूनही कुठलीही चौकशी झाली नाही. जो दीपक लोंढे अतिशय जवळचा माणूस आहे, त्या दीपक लोंढेच्या सोबत दीपक केसरकरचे असणारे घनिष्ठतम संबंध बघता केसरकरला अजूनही चौकशीला बोलावलं जात नाही.